Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमने सामने. मनसेच्या अल्टिमेटम नंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला. महापालिकेमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार. पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिली नव्हती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर आक्रमक. नाशिक पाठोपाठ जळगावातील बंडही शमलं. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना. जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त. आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली. गुलाबराव पाटलांची नाराजी. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला खोचक टोला. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. सातारा सांगली विधान परिषदेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी शरद पवारांनी कुणाला प्रस्ताव दिला नाही ना पवारांना कुणाचा प्रस्ताव आला. काँग्रेसचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला. पंतप्रधान मोदी पंडित नेहरूंच्या खूपच पुढे आहेत. मोदींची पंडित नेहरूंशी तुलना होऊ शकत नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही. चर्चेसाठी निमंत्रण देणाऱ्या कृषी मंत्र्यांसमोर रोहित पवारांची भूमिका. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी डॉक्टर सेजल पवारवर अखेर केईएम प्रशासनाची कारवाई. 15 दिवस महाविद्यालयासह रुग्णालय आणि वसतिगृहामध्ये येण्यापासून बचाव. ही शिक्षा की सुट्टी. केईएमच्या कारवाईवर नेटकऱ्यांचे सवाल. वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा. माझी सर्वात मोठी चूक होती. मला एक संधी द्या. चांगला माणूस बनून दाखवीन. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी. ठाणेकरांवरील पाणी संकट गडद. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा. टँकरनं पाणीपुरवठा सुरू. औद्योगिक क्षेत्र, गृहसंकुलमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा. भिवंडीच्या राजनोली नाकाजवळील महानगर गॅस पाईपलाईनमध्ये गळती. जेसीबीचा धक्का लागल्यानं गॅस गळती. प्रसंगावधान राखत गॅस पुरवठा बंद. महानगर गॅस अग्निशमन दलाकडून दुरुस्ती सुरू. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या शेनवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई. झिऱ्यातून गढूळ पाणी काढण्याची महिलांवर वेळ. जलजीवन योजनेला वर्ष उलटूनही दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घुटभर पाण्यासाठी पायपीट कायम. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यामुळे 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट निर्माण. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण. 14 टंचाईग्रस्त गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर. 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले. नागपुरात 3 वर्षीय चिमुकल्याच्या फुफ्फुसामध्ये शेंगदाणा अडकला. 2.5 तासांच्या आव्हानात्मक शस्त्रक्रियेनंतर शेंगदाण्याचे तुकडे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश. शेंगदाणा अडकल्यामुळे चिमुकल्याचे उजवे फुफ्फुस पूर्णपणे निकामी झालं होतं. आसामच्या जोरहाट विमानतळावर भारतीय हवाई दलाचं AN-32 विमान कोसळलं. अपघातानंतर विमानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती. इस्लामाबाद सामंजस्य. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हेकियाचा दौरा करणार. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांची माहिती. गॅस दरवाढीचा बाहेरगावी राहणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका. शाकाहारी जेवण 10 ते 20 रुपये तर मांसाहारी 25 ते 30 रुपयांनी महागलं. महिन्याला मेसचे पैसे 800 रुपयांनी वाढल्यानं खर्च आवाक्याबाहेर.
मुंबईत बोगस जन्मदाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महसूल अधिकारी नागनाथ लोलेवार यांच्यावर गुन्हा दाखल. डिजिटल सहीचा गैरवापर करून हजारो प्रमाणपत्र दिल्याची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.